कधी विचार केलाय का की दिवसभर काहीही शारीरिक कष्ट न करताही रात्री तुमची ऊर्जा पूर्णपणे का संपलेली असते? तुमच्याकडे सर्व सुखसोयी आहेत, कपाटे भरलेली आहेत, तरीही सकाळी उठल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी मन एका अनामिक ओझ्याखाली दबलेलं असतं. सावध व्हा, कारण तुमची ही थकवणारी ऊर्जा दुसरं तिसरं काही नसून तुमच्याच घरात साठलेली अडगळ आहे. शास्त्रात यालाच साचलेली नकारात्मकता म्हणतात, जी तुमच्या प्रगतीला रोखत आहे. अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथंता संबोधः. महर्षी पतंजलींनी योगसूत्रात अपरिग्रहाचा हा महान सिद्धांत मांडला आहे. अपरिग्रह म्हणजे केवळ गरजेपेक्षा जास्त न साठवणे नव्हे, तर वस्तूंच्या मोहातून स्वतःला मुक्त करणे. जेव्हा आपण अनावश्यक वस्ती साठवतो, तेव्हा आपण केवळ जागा व्यापत नाही, तर आपली प्राणशक्ती त्या निर्जीव वस्तूंमध्ये गुंतवून ठेवतो. ही अडकलेली प्राणशक्तीच आपल्याला पुढे जाण्यापासून रोखते. आजच्या युगात जास्त म्हणजे चांगलं हे समीकरण आपल्या मनावर बिंबवलं गेलंय, पण वास्तव याच्या उलट आहे. आधुनिक मानसशास्त्र याला डिसिजन फटीग म्हणजेच निर्णय घेण्याचा थकवा म्हणतं. सकाळी उठल्यावर कोणत्या 50 कपड्यांमधून एक निवडायचा किंवा मोबाईलवरील शेकडो नोटिफिकेशन्स पाहायचे, यातच तुमची निम्मी मेंटल एनर्जी खर्च होते. जितक्या जास्त वस्तू तितकी जास्त विस्कळीत ऊर्जा आणि गोंधळलेले मन. आपल्या पूर्वजांनी वास्तुशास्त्राच्या माध्यमातून हे सत्य हजारो वर्षांपूर्वीच मांडलं होतं. घरामध्ये एक वास्तुपुरुष असतो, ज्याचं डोकं ईशान्येला म्हणजे नॉर्थ ईस्टला असतं. जेव्हा तुम्ही या कोपऱ्यात जुनी भांडी किंवा न चालणारी घड्याळं साठवता, तेव्हा तुम्ही थेट त्या वास्तुपुरुषाच्या डोक्यावर ओझं टाकत असता. यामुळेच घरातल्या व्यक्तींना विनाकारण मानसिक ताण, डोकेदुखी आणि निर्णयांमध्ये प्रचंड गोंधळ जाणवू लागतो. सांख्यशास्त्रानुसार ज्या वस्तूंना आपण स्पर्श करत नाही किंवा ज्यांची स्वच्छता होत नाही, तिथे तमोगुण वाढू लागतो. जसं वाहणारं पाणी शुद्ध असतं आणि साठलेलं पाणी डबकं बनतं, तसंच या साठवलेल्या वस्तू तुमच्या आयुष्यातील प्राणशक्तीचा प्रवाह अडवतात. ही साठवण्याची वृत्ती म्हणजे तुमच्या प्रगतीला लागलेली एक अदृश्य खीळ आहे, जी तुम्हाला एकाच जागी जखडून ठेवते. आपल्याला एक सवय असते, कधीतरी कामाला येईल म्हणून जुने कपडे, प्लास्टिकचे डबे आणि नको असलेल्या वस्तू साठवून ठेवण्याची. पण लक्षात ठेवा, तो कधीतरीचा दिवस कधीच येत नाही. ही वृत्ती प्रत्यक्षात भविष्याबद्दलची भीती दर्शवते. जेव्हा तुम्ही जुनं सोडायला घाबरता, तेव्हा तुम्ही नशिबाला सांगत असता की तुम्हाला नवीन काहीच नकोय. हा सापळा ओळखा आणि यातून बाहेर पडा. आजकाल मिनिमलिझम ही पाश्चात्य संकल्पना खूप गाजतेय, पण खरं तर हे आपल्या भारतीय परंपरेतील संयम आणि स्वच्छताच आहे. मिनिमलिझम म्हणजे सर्व काही सोडून देणं नाही, तर केवळ त्या गोष्टींना आयुष्यात स्थान देणं ज्या तुमच्या जीवनात मूल्य भरतात किंवा तुम्हाला आनंद देतात. कमीत कमी वस्तूंमध्ये जास्तीत जास्त समृद्ध जीवन जगणे हीच खरी कला आहे. आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे. पहिली पायरी म्हणजे अपरिग्रहाचा संकल्प. आजच तुमच्या घरातील एक कपाट निवडा. तिथल्या प्रत्येक वस्तूला हातात घेऊन स्वतःला प्रश्न विचारा, ही वस्तू मला गेल्या 6 महिन्यात उपयोगी पडली आहे का? आणि ही वस्तू पाहून मला आनंद होतो का? जर उत्तर नाही असेल, तर ती वस्तू तुमची ऊर्जा शोषत आहे. तिला निरोप देण्याची वेळ आली आहे. नको असलेल्या वस्तू सन्मानाने कोणाला तरी दान करा. दान केल्याने केवळ जागा मोकळी होत नाही, तर तुमच्या शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभावही कमी होतो. जेव्हा तुम्ही अडकलेली ऊर्जा प्रवाहित करता, तेव्हा विश्वाकडून तुम्हाला नवीन संधी मिळतात. तुमची अडगळ ही कोणासाठी तरी गरज असू शकते. यातून निर्माण होणारी रिकामी जागा तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी ओढून घेईल. दुसरी पायरी म्हणजे वास्तुसंतुलन. घराचा ईशान्य कोपरा हलका आणि स्वच्छ ठेवा, तर जड कपाटं नैऋत्य म्हणजेच साऊथ वेस्ट दिशेला सरकवा. विज्ञानाच्या दृष्टीने हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी जुळणारं आहे. आठवड्यातून एकदा पुसण्याच्या पाण्यात थोडे सेंधैव मीठ टाका. मीठ हे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा आणि आर्द्रता शोषून घेतं, ज्यामुळे घरामध्ये उत्साह जाणवू लागतो. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे डिजिटल डिक्लटरिंग. तुमचे न वापरलेले व्हॉट्सॲप ग्रुप्स, जुने ईमेल्स आणि गॅलरीमधील हजारो फालतू फोटो हे तुमच्या मेंदूवरचा कचरा आहेत. जशी घराची साफसफाई करता, तशीच तुमच्या मोबाईलचीही करा. लक्षात ठेवा, तुमची अटेन्शन म्हणजेच तुमची एकाग्रता हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तिला फुकटच्या माहितीमध्ये वाया घालवू नका. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये म्हणतात, साधकाने सावधान असावे. हे सावधानपण केवळ जपतपात नाही, तर तुमच्या राहणीमानात हवं. तुमचं घर हे तुमच्या मनाचं प्रतिबिंब असतं. जर घरात अडगळ असेल, तर विचारात स्पष्टता कधीच येणार नाही. ज्या क्षणी तुम्ही अनावश्यक गोष्टींचा त्याग करता, त्या क्षणी तुम्ही विश्वातील नवीन, शुद्ध ऊर्जेसाठी
तुमच्या आयुष्यात जागा निर्माण करता. आज काहीतरी खूप मोठं करण्याची गरज नाही. फक्त एक कपाट किंवा तुमच्या मोबाईलचा एक फोल्डर साफ करा. तुम्हाला जाणवेल की तिथली धूळ साफ करताना तुमच्या मनावरचं ओझंही हलकं होत आहे. वस्तू कमी करा, तेव्हाच आयुष्यात खऱ्या सुखाला जागा मिळेल. तुमची वास्तू पुन्हा एकदा जिवंत होऊ द्या आणि तिथली प्राणशक्ती पुन्हा प्रवाहित होऊ द्या. तुमची प्रगती आता कोणीच रोखू शकणार नाही. जगप्रसिद्ध लेखिका E.P. ब्लॅवेट्स्की त्यांच्या द व्हॉइस ऑफ सायलेन्स या पुस्तकात म्हणतात, तुमच्या मनाची जागा अशा विचारांनी भरू नका जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेतात. त्याचप्रमाणे आपल्या घरातील जागा अशा वस्तूंनी भरू नका ज्यांचा तुम्हाला उपयोग नाही. साधेपणा हेच खरे ऐश्वर्य आहे आणि त्यातूनच महान कार्याची निर्मिती होते. लोभः पापस्य कारणम. पद्मपुराण. लोभ हा सर्व पापांचे आणि दुःखाचे मूळ आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह करणे हा देखील एक प्रकारचा लोभच आहे, जो आपल्या मनाला आणि वास्तूला दूषित करतो. त्यामुळे आवश्यकतेनुसारच वस्तूंचा स्वीकार करा आणि जीवनात आनंद मिळवा. ओम नमः शिवाय.